गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीने तुमचा वाक्यरचना सांगून त्याचा सराव घेत आहे. तर आजच्या सराव सेशनमधलं पहिलं वाक्य आहे, मी शिक्षक नाही. मी शिक्षक नाही. मी शिक्षक नाही. मी शिक्षक नाही. मी शिक्षक नाही का? हे प्रश्नार्थक वाक्य असून हे कसं आहे, नकारार्थी वाक्य आहे. तर मग आता ह्या वाक्याची सुरुवात कशी होणार? सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये एम इज आर हे टू बीचं रूप जे आहे तर त्याच्या आधारे आपल्याला ह्या वाक्याची रचना करावी लागेल. म्हणजे व्हर्बल क्वेश्चन बनवायचं आहे आपल्याला, येस नो टाईप क्वेश्चन बनवायचं आहे. तर मग त्यासाठी इथं अगोदर येईल एम, नंतर मीसाठी एम आय एम आय नॉट अ टीचर. एम आय नॉट अ टीचर, शेवटी क्वेश्चन मार्क. नंबर 2, तू शिक्षक नाहीस का? तू शिक्षक नाहीस का? तू शिक्षक नाही का असा ही प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं कसं होईल? मग यासाठी सुद्धा हे जे टू बीचं रूप आहे तर ते सुद्धा सुरुवातीला वापरावं लागेल. हे वर्तमान काळामधलं वाक्य असल्यामुळं आपल्याला या कर्त्याच्या लिंगवचनानुसार हा कर्ता यू म्हणजे तू म्हणजे यू. तू शिक्षक नाही का? तर मग इथे येईल आर यू नॉट अ टीचर. नॉट अ टीचर, क्वेश्चन मार्क. तू शिक्षक नाही का? आर यू नॉट अ टीचर? नंबर 3, तुम्ही शिक्षक नाहीत का? तुम्ही शिक्षक नाहीत का? आता हे अनेक वचनी झालं. यू एकासाठी आणि यू सुद्धा दुसरा यू सुद्धा कशासाठी असतो? तो सुद्धा अनेक वचनी आहे. यू हा दोन्ही पण कशा वापरले जातात? हे अनेक वचनीसाठी एकच सर्वनाम वापरलं जातं. परंतु त्याला दुसऱ्या यूला काय म्हणायचं? दुसऱ्या यूला म्हणायचं आपण यू म्हणजे तुम्ही. पहिला यू म्हणजे तू किंवा तुम्ही असे दोन ह्या यूचे अर्थ होतात. मग ज्या अर्थी आपण अनेक वचनीसाठी वापरतो त्यावेळेस तुम्ही म्हणायचं. तुम्ही शिक्षक नाहीत का? आर यू नॉट टीचर? आर यू नॉट टीचर्स? फक्त इथं काय होईल? या हे जे शिक्षक आहे तर त्याला येस प्रत्यय लावावं लागणार आपल्याला. त्यावेळेस ते काय होईल? यू आर नॉट टीचर्स म्हणजे ते अनेक वचनी होईल. नाही तर बाकी जर याच्यासाठी दोन्ही हा जे यू कर्ता असतो ह्या यू कर्त्याबरोबर काय वापरलं जातं? कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं? अनेक वचनीच आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जात असते. तो शिक्षक नाही का? तो शिक्षक नाही का? इथं सुद्धा त्याच पद्धतीने येईल. आता तोला का कोणता पण शब्द वापरतो? ही म्हणजे तो. शिक्षक म्हणजे टीचर, नॉट नाही. मग आता याच्या सर्वनाम कोणतं येईल? आपलं सहाय्यकारी क्रियापद इज. ही नॉट अ टीचर. Is he not a teacher?
तो शिक्षक नाही का? ती शिक्षिका नाही का? ती शिक्षिका नाही का? असा नंतरचा प्रश्न विचारलेला आहे. तर ते कसं होईल इंग्लिशमध्ये? आता हे इजला इज इथे येईल, बरोबर, टू बी सुरू. आणि ती म्हणजे SHE, सी म्हणजे ती. नॉट अ टीचर, सी इज नॉट टीचर. इज सी नॉट अ टीचर? नंबर 6. ते शिक्षक नाही का? ते शिक्षक नाही का? याचं कसं होईल? इज इट नॉट अ टीचर? क्वेश्चन मार्क. नंबर 7. आम्ही शिक्षक नाहीत का? आम्ही शिक्षक नाहीत का? आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीलाच नाहीत का अनेक वचनी आपल्याला टू बी स्वरूप वापरावं लागेल. मग अनेक वचनी टू बी स्वरूप कोणते? आर वी नॉट अ टीचर येईल का इथं? आता अ टीचर येणार नाही, कारण आम्ही शिक्षक आहोत नाहीत का, तरी हे अनेक वचनी असल्यामुळं आपल्याला टीचर्स लिहावं लागेल. म्हणजे त्याला यस प्रत्यय लावावा लागेल. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. नंबर 8. ते शिक्षक नाहीत का? ते शिक्षक नाहीत का? ते शिक्षक नाहीत का? आता तुम्ही या दोन वाक्यामधला फरक लक्षात घेतला पाहिजे. हे ते जे आहे, तर हे कसं आहे? एक वचनी आहे, म्हणून आपण तिथं इट वापरलेलं आहे. परंतु हे शिक्षक नाहीत का, तर इथं आपल्याला कोणतं वापरावं लागेल सर्वनाम? तर इथं आपल्याला दे वापरावं लागेल. म्हणजेच आर दे नॉट टीचर्स? दे हे अनेक वचनी सर्वनाम असल्यामुळं आपल्याला ह्या टीचरला एस प्रत्यय लावून टीचर्स बनवावं लागेल. मुलगा शिक्षक नाही का? मुलगा शिक्षक नाही का? आता विचारलेलं मुलगा शिक्षक नाही का, तर कसं होईल? इज बॉय नॉट अ टीचर? मुलगा हे एक वचनी असल्यामुळे आपण इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे. नंबर 10. मुले शिक्षक नाहीत का? मुले शिक्षक नाहीत का? आता इथं मुले हा अनेक वचनी शब्द असल्यामुळं आपल्याला काय लिहावं लागेल? इथं आर हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. आर बॉयज नॉट टीचर्स? हे अनेक वचनी असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? टीचर्स. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. शंकर शिक्षक नाही का? शंकर शिक्षक नाही का? तर याचं कसं होईल? सुरुवातीला आपल्याला सर्वनाम सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. शंकर हा एक वचनी असल्यामुळे आपल्याला शंकर नॉट टीचर? शंकर नॉट टीचर? शंकर शिक्षक नाही का?
अशा पद्धतीनं तुम्ही हे नकारार्थी व्हर्बल क्वेश्चन कसे बनवायचे तर ते तुम्ही शिकला आहात. या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. नवीन असतील ते सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.